तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण नवीन जोडी नवीन मालक यांच्यासोबत उभा आहोत, कारण आपल्या व्हिडिओचे एकच उद्देश आहे का सर्वसामान्य बैलगाडा मालकांची ओळख करून देणे, त्यांच्या समोर चालून भविष्यामध्ये खरेदी विक्रीची चांगली एक ठामपणे जागा निर्माण करून देणे। तर काकाजी, अगोदर तुमचं नाव सांगा मला। दाजीबा सराम भेंडर, कुठले तुम्ही? कवलेवाडा। कवलेवाडा। आणि बैलांचे नाव सांगून द्या। बैल हा कवलेवाड्याचा एक, तो चित्तापूरचा एक। नाव बैलाचे नाव? हा शांड्या म्हणतात आणि तो लहान माळी। आणि ते वाले? ते खोंड्या आहे, खोंड्या आणि तो आहे। आणि सोबतीच्या याचा झाला एक व्हिडिओ माझ्या सोबत, तरी नाव सांगून द्या। धनराज नेवारे, कवलेवाडा। कवलेवाडा। तर काल किती सेकंद बनले आपले? काल बनले जायचं 36। 36। आज किती नंबर होती आपला खेळ? 27। आणि त्यावाल्या जोडीचे 30। ते किती नंबरला? 30 नंबर। 30 नंबर। मग याची कसं काय खरेदी वगैरे? खरेदी वगैरे म्हणजे गिरायकवर आहे ते आता म्हणजे असे काय विचार आहे का खरेदी विक्रीचा? खरेदी विक्रीचा म्हणजे आहे विचार आपला किंमत आली तर त्याला देऊन द्यायचा म्हणून सांगणारे। तर व्ह्यूअर्स आहेत आपले पाहणारे, ते त्या गोष्टीकडे लक्ष करून सांगणारे तुम्हापर्यंत कॉन्टॅक्ट करून टाकते। आणि मग याचा कसा काय पर वगैरे? कातकर कोण आहे मग? तुम्ही स्वतः कातकर आहे का? स्वतः जोडी? स्वतः जोडी माझी जोडी नाही आहे, मी स्वतः कातकर आहे। अच्छा, मग खरेदी घ्यायची कुठली म्हणता तुम्ही? खरेदी म्हणजे घरचेच होत ना, चारही बैल घरचे? चारही घरचे। बढिया। तर आता याच्या अगोदर मग कुठे कुठे खेळ झाला याचा खेळ झाला? आमगावला झाला। आमगावला किती नंबरला होता? आमगावला 15 नंबर लागत होती ना? 17। अच्छा, म्हणजे चढ उतार नंबर चालू आहे, म्हणजे चांगल्या नंबरवरती खेळत आहे आपलं बैल। मग खिलाय वगैरे तर नॉर्मलीच बोलले होते मागे। याच्या काही वेगळं आहे का? नाही, याच्या पण सेमच आहे का मागच्या? मग आणखी काही कसं काय आहे, म्हणजे बैलबंडीवाले आहेत का फक्त याच्या पटासाठी? बैलबंडी सर्व काम। बढिया काम आहे। तर कोणाला अगर खरेदी विक्रीचा काही विषय राहिला तर बैल अवेलेबल आहेत हे वाले सर्वच कामामध्ये, म्हणजे तुमच्या नागरामध्ये पण, बैलबंडीसाठी पण आणि पटासाठी पण। आणि पटापंदी पण चांगल्या नंबरला खेळत आहेत, ते पण कम जास्त होतच आहे बैलांचा, आणि आरामानं घेत आहेत ते लोक। असं नाही का बाकीच्या सारखे रोजच्या रोज पट खेदणे पा म्हणून सांगा, काही नाही आहे तसा। तर लक्ष द्या डोळ्यांकडे। आणि काकाजी, मग माझं एक म्हणणं आहे, जसे आता प्रत्येक पटावर वारंवार खेळते, आता तुम्ही कातकरा, तुम्हाला अनुभव जास्त आहे त्या गोष्टीचा। तर बरेच बैलगाडा मालक जे टॉपचे असो किंवा कोणते, प्रत्येक पटावर खेळतात आणि मग कसं होते की कम जास्त होते बैलाचा रोजच्या रोज धावणे। तर तसं त्या वेळेला काय, त्या बैलाला हारल्यानंतर मारणे तुम्हाला कितपत म्हणजे योग्य वाटतं? नाही, तो दूर राहिला जास्त तर आपण सोडूनच द्यावा बैलाला, मारून काय अर्थ नाही। खडाखडीचा खेळ राहिला तर काहीतरी उपाय करावा। जर दुसरा 5-6 सेकंड फरकाचा खेळ राहिला तो सोडणार गुन्हे। हा झाला रेसिंगचा विषय, परंतु जेव्हा आपली जोडी हारल्यानंतर काय होते की उभा गेला आपला शेकडा की मारतात बैला? नाही, म्हणजे तुम्हाला योग्य वाटते? तो गलत आहे। तुमच्या मते गलत आहे, तुम्ही कातकरा त्या हिशोबाने आणि बैलगाडा मालक दोन्ही पण आहेत आपल्यासोबत, ते गलत आहे। तर हा गलतच आहे, बरोबर आहे। आणि मला एक सांगा का, जसा सरकारने बंदी आणली होती बैलगाडावरती, आपल्या पटावर बंदी आणला होता, कारण विषय एकच होता का तुतारीचा विषय होता। तर तुमचा काम ना या गोष्टीवर, तुतारी पाहिजे का ना पाहिजे? नाही, तुतारी पाहिजे पण हिशोबाने मारावं लागते आपल्याला। हाणणाराला बॅलन्स तुतारी पकडते, म्हणजे कम जास्त बैल झाला का नाही तर बैल तुतारीनं थोडसा मिळून जाते। असा तो बैल आपण म्हणला बिगर तुतारीनं नाही ऐकत बैल। कारण जो मराठवाडा पट्टा आहे तिकडचा, जो पश्चिमी पट्टा जो पण आहे आपला महाराष्ट्राचा, त्या पट्ट्यामध्ये कसा बिना तुतारीचा राहते। आपल्या इकडं त्याला सवय आहे ना, त्याला सवय आहे, आपल्या इकडच्या बैलाला सवय नाही। मग मला सांगा, जो तुमच्या काळामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत होता, साती वाटी, जे पुराणा पहिले तो चांगला आहे की आता जो नाही? पहिला चांगला आहे, आता तर वाईट आहे उलटा। मग हा जो पट आहे, आता जे पट भरून राहिले, हा व्यवसाय म्हणावा लागेल का? हा व्यवसाय झाला, तो पहिल्याचा व्यवसाय नव्हता, स्वभाव होता कास्तकाराचा। कारण पहिले कसा होता, 100 रुपयाची पास होती आणि तुम्हाला 100 रुपया म्हणजे का नाही 500 रुपयाचा बक्षीस भेट।
पहिले. आता काय 1000 रुपयाची पाच झाली, 2000 रुपये ट्रॅक्टर गाडी मालकाला लागतात आणावला, आणि भेटतात किती आखरीच्या बैलाला 2000. म्हणजे नुकसानीत कोण आहे? कास्तकार. ना पहिले 100 रुपये पास होती, पैदल बैल जात पटाईवर. आम्ही सुद्धा पैदल नेला ना तिथून, शिवनीवरी बैल पैदल नेला, निलागुंदीवरी पैदल नेला पहिले. त्यावेळेस 500 रुपया सामान भेटे तरी नेला, तर 100 रुपये पास होती. त्यावेळेला कसा का होता तर म्हणजे असं खर्च पाणी निघत होता. हा, आता नाही आता नाही निघत. आता त्या पटाचा पैसा पटाला होतो. एक फक्त एक नॉर्मली शौक आपले बैल उज्ज्वलात आणणे बा म्हणून. तर धन्यवाद काकाची माहिती दिल्याबद्दल.